कृषी कॅपच्या कृषी सल्ल्यामध्ये आज आपण खरीप मका सुधारित जाती याविषयी माहिती घेणार आहोत. मका पिकाच्या संमिश्र व संकरित जाती या स्थानिक जातीच्या तुलनेत 60 ते 80% अधिक उत्पादन देतात. विविध कालावधीमध्ये पक्व होणाऱ्या मक्याच्या संमिश्र व संकरित जाती उपलब्ध असून जमिनीचा मगदूर आणि पावसाचे प्रमाण आदी बाबी विचारात घेऊन लागवडीसाठी योग्य जातीची निवड करावी. उशिरा पक्व होणाऱ्या जाती कालावधी 100 ते 110 दिवस. बायो 9681 60 ते 70 क्विंटल पर हेक्टर, HQPM1 60 ते 65 क्विंटल पर हेक्टर, HQPM5 55 ते 60 क्विंटल पर हेक्टर, संगम 75 ते 80 क्विंटल पर हेक्टर, कुबेर 75 ते 80 क्विंटल पर हेक्टर. मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जाती 90 ते 120 दिवस. राजश्री 70 ते 75 क्विंटल पर हेक्टर, फुले महर्षी 70 ते 80 क्विंटल पर हेक्टर, बायो 9637 70 ते 75 क्विंटल पर हेक्टर, फुले चॅम्पियन 91.82 क्विंटल पर हेक्टर, फुले उमेद 87.56 क्विंटल पर हेक्टर. लवकर पक्व होणाऱ्या 80 ते 90 दिवस व अति लवकर पक्व होणाऱ्या जाती 70 ते 80 दिवस. फुले संकरित मका 1 40 ते 50 क्विंटल पर हेक्टर, विवेक संकरित मका 21 45 ते 50 क्विंटल पर हेक्टर, विवेक संकरित मका 27 50 ते 55 क्विंटल पर हेक्टर, महाराजा 60 ते 65 क्विंटल पर हेक्टर. मका चाऱ्यासाठी सुधारित जाती आफ्रिकन टॉल 60 ते 70 टन, हिरवा चारा धान्य उत्पादन 40 ते 50 क्विंटल. चाऱ्यासाठी इतर जाती मांजरी कंपोजिट विजय गंगा सफेद 2. मधुमक्यासाठी जाती फुले मधु 125 ते 130 क्विंटल पर हेक्टर, हिरवी कणसे आवरणासहित.